नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत मीरा रोड मधल्या सुंदर नगर परिसरात, जिथे आपण भेटणार आहोत अहिरे कुटुंबातल्या छोट्याशा अन्वयला. बऱ्याच मावशांच्या आणि आज्यांच्या सान्निध्यात अन्वय लाडात वाढतोय. त्याच्या कुटुंबियांची गप्पा मारूया, चला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. ही घे, कुणाची गाडी आहे? वा वा, मॅचिंग झालं रे एकदम बेस्ट. चला, मी आणि अन्वय छान फ्रेंड झालो आहोत. आता जाणून घेऊया हे सगळे अन्वयचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी अन्वयची आई रेश्मा जयेश अहिरे. ओके. मी अन्वयचे बाबा जयेश राजाराम अहिरे. ओके. मी अन्वयचे आजोबा राजाराम सीताराम अहिरे. ओके. मी अन्वयची आजी तन्वय राजाराम अहिरे. अरे वा. मी अन्वयची आत्या आजी, माझं नाव कल्पना जयराम बादापुरे. अरे वा. मी अन्वयची मामी आजी संगीता पांडुरंग शेलार. ओके. मी अन्वयची काकी, माझे नाव अधिका अभिषेक अहिरे. सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया अन्वयच्या आई बाबांची. सो लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. बघण्याचा कार्यक्रम झाला होता. हा, कोणाकडे? आम्ही बोरिवलीला झालेला, माझ्या आईच्या घरीच. बर. आणि बघता क्षणी आवडले का तुम्हाला ते? हा, म्हणजे फर्स्ट टाइमच भेटलेला, तेव्हाच म्हणजे होकार दिलेला. लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला अन्वयचा? 2 वर्षाने. कसं तुम्ही ठरवलं होतं का एवढं थांबायचं किंवा असं काही? हा, 2 वर्षाला बोल काही करूया, थोडा गॅप देऊया. प्लॅनिंग होतं आमचं 2 वर्षाचा. ग्रेट. मग किती महिन्याचा आता अन्वय? आता 11 महिने. 11 महिन्याचा. मंथ मध्ये बर्थडे. नेक्स्ट मंथला बर्थडे. बर बर बर. मला सांगा, कशी सांगितली गोड बातमी सगळ्यांना? तुम्हाला आधी कसं लक्षात आलं, त्यांना कसं सांगितलं, घरच्यांना कसं सांगितलं? फर्स्ट म्हणजे मी घरीच केलं, ते पण घरीच होते तेव्हा. बरं. मग तेव्हाच मग त्यांना सांगितलेलं, बट आम्ही म्हणजे असं घरात नव्हतं असं कोणाला सांगितलं. कारण की मी डॉक्टरकडे गेलो, चेकअप वगैरे केलेला. तेव्हा मग दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे मी चेकअप वगैरे केलं. आणि कामावर मी जॉबवरनं पण सुट्टी घेतलेली, मी पण घेतलेली. मग घरी आल्यावर मग सगळ्यांना सांगितलं. काय प्रतिक्रिया होती सगळ्यांची? खूप खुश झालेले एकदम, कारण की घरी सगळेजण होते त्या दिवशी. संडे होता, मग ते सगळ्यांना सांगितलं, खूप खुश झालेलं. तुम्हाला पहिल्यांदा ऐकल्यावर कसं वाटलं? हो, खूप छान वाटलं की म्हणजे विचार केला होता की बाळ लवकर व्हावा, आणि अचानक लगेच गुड न्यूज काय आली, मग खूप खुश झालेलो. खूप खुश झालं. ग्रेट. आईला कसं सांगितलं? फोन करून? हा, आईला फोन करून सांगितलं. आणि काय रिॲक्शन होती आईची? खुश झालेली, ती पण झाली? happy झालेलं. बाबा पण ते. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? कसले डोहाळे लागले होते? खूप स्पायसी खायला मागायची. स्पायसी? हो, मला लाईक पाणीपुरी पाहिजे. तेव्हा पाणीपुरी सारखं झालंय गोल. ते बघा, ये नाही द्यायचे पण नाही द्यायचे. नाही कोण? द्यायचे. ऍक्च्युली पाणीपुरी हायजेनिक असते, कुठे बाहेर घरी बनवून द्यायची की? बाहेर मी खायचे, मी जॉबला असतो. गपचूप खाल्ले का पाणीपुरी? त्यांना माहिती होतं? त्यांना अजून काय काय खाल्लं गपचूप? यांनी नाही खाल्लेलं ते? खूप खायची, आणून द्यायचे ना सगळेजण. मग घरी द्यायचे नाही ते स्पायसी खायला. मग मी मागितलं की नाही बोलायचे, स्पायसी जास्त खायचं नाही. मग क्वचित एखाद्या वेळेस द्यायचे. मग जॉबला मी खायची, पण आणून द्यायचे सर वगैरे. काय सांगितलं माहित होतं यांनी जॉबला? नंतर काय सांगायची ती मला. नंतर सांगितलं. डिलिव्हरीच्या वेळेला काय झालं? धावपळ झाली का? गडबड झाली का? हा, झाले. म्हणजे 9व्या महिन्याच्या टायमिंगला थोडा त्रास आहे एंडिंगला. तर मी गेलेलो चेकअपसाठी, बट त्या लोकांनी सांगितलं चेकिंग की टाइम लागेल म्हणून. अजून तुम्ही फर्स्ट टाइम नंतर या थोड्या वेळाने, अजून काय वेळ नाही गेलो. मग सेकंड टाइमला खूपच त्रास झालेला मला, तर सहन वगैरे तर होत नव्हता. मग त्यांना मी सांगितलं की नाही म्हणून आपण जाऊया चेकअपसाठी. मग तेव्हा मग त्या लोकांनी मग ऍडमिट करून घेतलं मला रात्री. बर. आणि रात्री मी ऍडमिट होते ना हॉस्पिटलच, ते सकाळपर्यंत तिथेच होते. मग तोपर्यंत पण अशी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होत नव्हती. तर डॉक्टर बोलले की नाहीये, म्हणजे अजून तरी काय होत नाही, तर आपण सिझर करूया. त्यावेळेला मी खूप घाबरलेली मी. बर. तर माझी नेबर होती तिथे, छायाताई म्हणून सिस्टर होती ते. ती बोलली नाही, आपण सिझर तर नाही करायचं, नॉर्मलच होईल म्हणून. मग ती होती, त्यामुळे थोडी रिलॅक्स झाली मी. मग त्याच्यामुळे नंतर मग पावण्या करायला आणि झालं मी. बर. मग नॉर्मल झाली? हा, नॉर्मलच झाली. बर बर. कसं वाटलं बाबा पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? खूप आनंद झाला.
आणि खूप मला वेगळीच एक्साइटमेंट होती ती की अन्वयला म्हणजे पहिल्यांदा मीच पाहिलं अन्वयला. जस्ट सिस्टर घेऊन आली आणि दाखवलं की मुलगा झाला म्हणून. सो खूप एक्साइट होतो मी. तुम्ही फार मोठे दिसत नाही आहेत वयाने, म्हणजे असं वाटलं का की मोठी जबाबदारी आहे, आपण कसं पार पाडणार? हा म्हणजे पहिले म्हणजे दोघं जण होते तेव्हा एवढं काय वाटलं नव्हतं असं, म्हणजे एवढी काय जबाबदारी अशी नव्हती. बट जेव्हा अन्वय आला तेव्हा म्हणजे आता आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी. फक्त आता दोघांचा विचार करता आता आपण तिघं झाल्यात म्हणून ते खूप एकदम एक्सायटेड झाले. असा विचार आला होता. बरं, मग कसा होता नंतरचा प्रवास? अन्वयच्या जन्मानंतर काय काय झालं? काही गमती जमती झाल्या का? काही आठवणीत राहणारे प्रसंग घडले का? असे 2-3 प्रसंग होते. तर एकदा मी मूवीला गेलेलो रेशमाने मी. सो मला ऑफिसहून तिकीट भेटलेले मूवीचे. सो अन्वय खूप छोटा होता, 6 महिन्याचा होता आणि त्याला एकट्याला घरी ठेवणं शक्य नव्हतं. सो आम्ही त्याला मूवीला घेऊन गेलो. बरं. सो आम्हाला असं वाटलं की आम्हाला मूवी अर्धाच ठेवायला लागेल, कारण की मध्येच रडायला लागला तर परत बाहेर यायला लागेल. सो मग आम्ही बसलो सीटवर आमच्या. आणि नंतर तो कंटिन्यूस मूवी बघत होता, रडला नाही, काही नाही. बरं. इंटरपर्यंत त्याने मूवी पाहिला. नंतर इंटरचा तो झोपला. तो चांगला अनुभव होता की म्हणजे याला मूवी बघायला पण थोडंफार आवडतं थिएटरमध्ये. असं केलं तू? वा वा. काय स्वप्न आहेत अन्वयसाठी पुढे? त्यांनी काय करावं असं वाटतं? तुम्हाला काय वाटतं? जे म्हणजे त्याची इच्छा असेल असं. ओके बाबा. असं काय प्लॅन केलं नाही. जसं ज्याला त्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल त्या फील्डमध्ये मी पार्टिसिपेट करावं किंवा काही करावं, आम्ही सपोर्ट करू दिला. आपल्या बरोबर आहेत अन्वयच्या आत्या आजी आणि आजी आजी म्हणजे अन्वयची आजी, आणि आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूया. तर पहिल्यांदा जेव्हा गुड न्यूज कळली तेव्हा आजी कसं वाटलं? आनंद झाला. आनंद झाला. तुम्ही वाट बघत होतात, कधी एकदा सांगतायत? ओके आजी, तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद झाला. त्याचा फोन आला पहिला, मला आला, त्याच्या वडिलांना त्यांनी केला. ओके. तो खूप आम्हाला आनंद झाला. बर, पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं आजी? पहिल्यांदा बाळाला घेतले ना तेव्हा छान वाटलं, खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं. बर, सुरुवातीला सून माहेरी होती का तुमच्याकडेच होती? अगदी पहिले काही महिने? पहिले काही महिने माहेरी होती. पण मग तुम्हाला रात्री जागवलं की नाही अन्वयनी? अन्वयने जागवले ना. जागवलंय? मग ड्युटी कोणाची असायची रात्री जागायची? थोडी वाट करायचं आम्ही. आणि आजोबा कितपत असायचे जागायला? अन्वय रडायला लागला तर मी सांगायचो उठा कुणीतरी. सून म्हणायची मी उठू का सासू म्हणायची मी उठू. अरे त्या दोघींच्या मध्ये मग पटकन उठायला मी रात्री तुम्ही उठवायचा सगळ्यांना? सगळ्यांना उठवायचं. बर, काय काय गमती जमती करतो अन्वय आता? काय काय मजा करतो? तुमच्याकडे असतो का दिवसभर? त्याला असं लपायला खूप आवडतं. लपायला? बर, कुठे लपतो? कुठं डायनिंग टेबल मध्ये असं लपतो आणि मग शोधायचं आपण? शोधायचा, मग आव केलं की हसतो. वा. आजी, तुमच्याकडे असतो का कधी? माझ्याकडे तर नेहमीच असतो तो. परत माझी आणि 4 नातवंड दुसरी आहेत. बर. ह्यांची 2 अशी करून 6 जण असतात. माझ्याच घरी असतात सगळे. कसं रमवता सगळ्यांना मिळून? भरपूर मजा येते. तुम्ही गाणी बिणी म्हणता का त्यांच्यासाठी? गाणी त्यांना आवडतच नाही. टीव्ही लावला, पिक्चर आपले गाणी लावली की ती नाचतच राहतात. त्यांना याची गाण्याची गरजच नाही. बर, तुम्ही तुमची मुलं वाढवली आहेत, तुम्ही सुद्धा मुलं मोठी केली आहेत. तर तेव्हाच्या संगोपनाच्या पद्धतींमध्ये आणि आताच्या पद्धतींमध्ये काय फरक वाटतो आजी? सगळ्यात मोठा फरक काय वाटतो तुम्हाला? आमच्या वेळेची आमची मुलं छान होती, म्हणजे एवढी दंगा करत नव्हती. आता काय छान नाही? आताची मुलं ना, आताची मुलं एकदम रडवी आणि रडत बसतात सारखी. आणि जरा काय बोलले की त्यांच्या आयांना राग येतो. ते पण आहे. पण जरा सुखसोयी जास्त उपलब्ध आहेत आता. आता भरपूर. त्यामुळे आता बरं वाटतं का जरा? असं वाटतं की आपल्याला या काळात मुलं व्हायला पाहिजे होती. या काळात मुलं व्हायला पाहिजे. पहिलं कसं एवढं काही नव्हतं, डायपर नव्हते, काय नव्हते आमच्या मुलांच्या टायमाला. आता हे सगळं इझी झालं सगळं. बरं, अन्वयच्या दोन्ही आज्यांची गप्पा मारून झाल्या आहेत. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर अन्वयच्या दोन्ही आज्यांबरोबर आपण जो खेळ खेळणार आहोत तो मी तुम्हाला समजवते. इथे 2 वाडग्यांमध्ये काही कापसाचे बॉल्स ठेवले आहेत आणि चमचे आहेत. तुम्हाला कापसाचे बॉल्स या वाडग्यात चमच्यानी टाकायचे आहेत, पण डोळे बंद करून. तर तुमच्या दोघींच्याही डोळ्यांवर पट्टी असेल. तुम्हाला चमच्यानी ह्यातून कापसाचे गोळे काढायचे आणि या वाडग्यात, रिकाम्या वाडग्यात टाकायचे. ठीक आहे? 1.5 मिनिटाच्या वेळेत
जास्तीत जास्त कापसाचे बॉल्स दुसऱ्या वाडग्यात जी आजी टाकेल ती जिंकणार आहे अन्वयसाठी खास झी युवा तर्फे चांदीची भेटवस्तू. खेळ समजला? सुपर. तुमची 1.5 मिनिटांची वेळ सुरू होते आता. थांबा थांबा. हा तुम्ही बोटाने उचलताय. नाही बरोबर नाही ते. ह्या आजी एकदम व्यवस्थित उचलताय. शेवटचे 10 सेकंद उरलेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तर आता मोजूया मामी आजी. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 11, 12, 13, 14. तर अन्वयच्या आजी त्याच्यासाठी जिंकल्या आहेत झी युवा तर्फे ही खास चांदीची भेटवस्तू. अन्वय हे बघ काय. आज आपण आहोत अन्वयच्या घरी आणि आपण आता त्याच्या आई बाबांबद्दल इतरांच्या मनात काय आहे हे जाणून घेणार आहोत. आम्ही या भागाला म्हणतो किती सांगायचंय मला. सगळ्यांना स्वतःची मुलं मोठी केल्याचा अनुभव आहे, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी संगोपनामधल्या पटतात, काही पटत नाहीत, पण आपण सहसा त्या बोलून दाखवत नाही. तर ही संधी आहे तुम्हाला. जर जयेश आणि रेश्माला अन्वयच्या बाबतीत त्यांनी घेतलेले निर्णय किंवा त्यांनी केलेलं संगोपन ह्याबद्दल काही कानउघडणी करायची असेल, थोडंसं कौतुक करायचं असेल, जे काही तुमच्या मनात असेल, जे आजवर बोलून दाखवलं नाहीये ते तुम्ही बोलून दाखवू शकता. तर जे काही मनात असेल ते बोलून दाखवा. आम्ही या भागाला म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुम्ही हवं ते बोलून दाखवू शकता, कारण ह्यांना काहीच बोलायची परवानगी नसते. त्यामुळे तुम्ही कितीही रागवलात किंवा काहीही म्हटलं तरी हे काहीच बोलू शकणार नाहीत तुम्हाला. हे फक्त प्रतिक्रिया व्यक्त करू शकणार आहेत या स्माइलीजच्या मार्फत. सो तुम्हाला काय वाटतंय हे फक्त ह्याच्यापैकी एक निवडून दाखवायचं. ठीक आहे, ह्या घ्या. या तुमच्या रिॲक्शन्स. आणि कोणापासून सुरुवात करायची? मला सांगायचं म्हणजे 2 एक नात आणि एक नातू आहे. हा, मी ह्याला घेतलं की त्याला घेतलं असं हे करत माझ्या मनात तर नाही, पण ह्यानी मनात धरून आहे. बर. अच्छा, कोण धरून आहे? म्हणजे ह्या सुनानी दोघींनी हा, की ज्या समजा मोठीचा मुलगा घेतला की छोटीला वाटतं की माझी मुलगी आहे, त्या घेत नाही. आणि छोटीला मुलगी घेतली, मोठीला वाटतं की माझ्या हे त्यांनी मनातलं काढावा. असं आहे का? नाही. काय प्रतिक्रिया तुमची? सॉरी. जर वाटत असेल त्यांना तसं काय असं, तर माझ्या मनात तर असं काही नाही. कारण की तो असा खेळतो खाली पण वगैरे, असं त्याचं काय असं हे नसतं. सो त्यांच्यासाठी दोन्ही सारखे आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. तो असतो पण त्यांच्याकडे असं काय नाही. बर. सकाळी उठला तरी खेळत वगैरे असतो त्यांच्यावर, असं काही हे नाही. पण माझ्या मनात तरी असं काही नाही. असं काही नाहीये. आजोबा त्यांच्या मनात असं काही नाहीये. आणि तुमची काय प्रतिक्रिया यावर? सेम. म्हणजे आज जोडले तुम्ही पण? आपण आरोप त्यांच्यावर केलाय. मी ट्राय करेन तिला समजवायचा की असं काही नाहीये, पण त्यांना ऑलरेडी पटलंय असं काही नाहीये. हे बघा, असं मध्ये नवरे अडकतात मग ते. बाबांची साईड पहिली. बर, अजून कोणाला काय बोलायचंय? तुम्हीच दाखवलं होतं ना यांना. हो. तुम्ही तर ते अन्वय माझ्या घरी आला ना तर रेश्मा पटकरून मागणं येते. बर. हा, असं राहू देत नाही. जास्त वेळ राहून देत नाही माझ्या घरी. का हो? नाही, असं काही नाही असतं त्यांच्या घरी. ह्याच्यावर आरोप चालले. हे काहीच चुकत नाहीत का?
नाही आहे काहीतरी. काय प्रतिक्रिया याच्यावर? नाही असं काही नाहीये माझ्या मनात तरी. माझ्या मनात Sad असं झालं काहीच का? नाही. असं काही नाहीये. पुढच्या वेळेला जरा जास्त वेळ राहू द्या. नाही आता तिकडे सोडून सकाळी दिवस सोडून संध्याकाळी घेणारच. संध्याकाळी तिकडे सोडून संध्याकाळी डायरेक्ट सकाळी सोडून. असंच करा. आजी सांभाळा. तर सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे आणि आय एम शुअर तुमच्याही मनात एकमेकांबद्दल बऱ्याच गोष्टी असतील ज्या बदलाव्यात किंवा पूर्ण कराव्यात असं वाटत असेल. तर या निमित्ताने सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अन्वयच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल, काय बदल घडवणार आहात त्याच्या दृष्टीने, किंवा आता इथून पुढे त्याच्यासाठी काय स्वतःत बदल करणार आहात, काय प्रॉमिस कराल एकमेकांना? आमच्याकडे हात धरून प्रॉमिस करतात बुवा. हात धरा लावायचा. धरा बरं हात एकमेकांचा. मी रेश्माला असं प्रॉमिस करतो की मी बाहेर खूप शॉपिंग करतो किंवा काय खर्च करतो. सो मी आणण्यासाठी मी थोडीशी फार सेव्हिंग करेन. असं करतात ते? अरे बापरे, असं तुम्ही प्रॉमिस करताय. रेश्मा काय प्रॉमिस कराल? माझं काय चुकलं असेल, जर माझ्यामुळे काय तुम्हाला त्रास होत असेल तर सॉरी. मी ह्याच्या पुढे म्हणजे त्यांच्याच चुका होतात जास्त. ते बोलत ऐकतच नाही अजिबात. हट्टीपणा करतात. तुम्हाला 2 मुलं आहेत. नाही मोठा आणि अरे अरे अरे, काय त्यांनी प्रॉमिस करायचं बरं? सगळं तुमचं चुकतंय म्हटल्यावर जरा राग कमी कराल त्याच्या बाबतीतला. हा, असं मी सुचवून पाहते, कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की ती रागवते अन्वयला म्हणून. बरं ठीक आहे. म्हणजे अन्वयला पुढे मी याच्या पुढे रागवणार नाही. तुम्ही वेड्यासारखी वागला तर राग अन्वयवर काढणार असं आहे का? नाही मी त्याच्यावर ओरडणार नाही आणि रागवणारही नाही पुढे. ओके. अन्वयच्या आई बाबांनी एकमेकांना अन्वयच्या साक्षीने प्रॉमिस केले आहे. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. आता आपण अन्वयच्या आई बाबांबरोबर एक मजेदार खेळ खेळणार आहोत. खेळ असा आहे की इथे एक छोटंसं बाळ आहे अगदी अन्वय सारखं, आणि त्याचा डायपर बदलायचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. तुम्ही करत असालच, आय एम शुअर तुम्ही करत असाल. बाबा करतात की नाही? एखाद वेळेस करतात. बघूया आता डायपर कसे बदलतात, त्यावरून कळेल आपल्याला ते खरे खरे किती डायपर बदलतात. तर बाळाला डायपर घालायचं, वरून पॅन्ट घालायची, असं करत राहायचं. तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला 4 वेळा कमीत कमी बाळाचे डायपर्स पूर्ण बदलायचे आहेत. जर 4 किंवा 4 पेक्षा जास्त वेळा तुम्ही डायपर्स बदलू शकलात तर तुम्हाला अन्वयसाठी मिळणार आहे झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. सुरू करायचं का? रेडी आहात? तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. सगळ्यांनी चिअर करायचंय. हळू हा, त्या बाळाला त्रास नका देऊ. तुम्ही नाही मदत करायची. 30 सेकंद झालेत. हे डायपर जरा लवकर घालतील बहुतेक बाबा. आता प्रॅक्टिस झाली बाबांना. वा वा, कमाल. 1 मिनिट झालंय. हात वर करा होता. शेवटचे 10 सेकंद उरले. सगळ्यांनी माझ्याबरोबर मोजायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. मोजूया किती झाले डायपर्स. 1, 2, 3, 4. जेमतेम 4 झाली. बाबांनी खूप असा वेळ लावला नाही का, पण काही हरकत नाही. 4 डायपर्स पूर्णपणे बदलले, त्यामुळे जिंकला आहात. तुम्ही जिंकला आहात अन्वयसाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज छोट्या अन्वयला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटून खरंच खूप मजा आली. इथेच थांबावं लागणार आहे आजच्या भागात, पण अशाच अनेक छोट्या बाळांना त्यांचं पहिलं बालपण साजरं करण्यासाठी आपण भेटणार आहोत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.